नमस्कार सगळ्यांना. लग्नानंतरचे प्रेम या कथेचा भाग 10 सुरू आहे. तुम्हाला ही स्टोरी कशी वाटते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक करायला विसरू नका. रात्रीचे 12 वाजून गेले होते. वेदांच्या बेडरूममध्ये फक्त त्या कोपऱ्यातला नाईट लॅम्पचा एक मंद पिवळसर प्रकाश पडला होता. बाहेर भयंकर शांतता होती, पण रूममध्ये मात्र दोन जीवांची धडधड एखाद्या वादळासारखी सुरू होती. वेदांचा चेहरा सायलीच्या अगदी जवळ होता. त्याचा तो इंटेन्स आणि वाईट श्वास सायलीच्या चेहऱ्यावर पडत होता. आता इथे कोणीही नाहीये, फक्त तू आणि मी. वेदांचा तो डार्क आवाज रूममध्ये घुमला. त्याने सायलीच्या मानेवर हळूच आपले ओठ टेकवले. त्या एका गरम स्पर्शाने सायलीच्या शरीरात जणू विजेचा झटका लागल्यासारखं झालं. तिच्या तोंडातून नकळत एक हळूवार आवाज बाहेर पडला. तिने डोळे गच्च मिटून घेतले आणि तिचे हात वेदांच्या शर्टवर नकळत घट्ट झाले. तो क्षण इतका ऑकवर्ड आणि तरीही इतका ओढ लावणारा होता की सायलीला स्वतःच्या भावनावर कंट्रोल ठेवणं कठीण जात होतं. पण दुसऱ्या सेकंदाला तिच्या डोक्यात वीज चमकल्यासारखी एक गोष्ट आली. सोनलताई, जिला हा माणूस स्वतःची प्रेयसी मानतो, जिला याने हॉस्पिटलमध्ये मिठी मारली होती. आणि मी कोण आहे? फक्त एक तडजोड, एक मोलकरीण, जिचा जेव्हा वाटेल तेव्हा अपमान करायचा आणि जेव्हा वाटेल तेव्हा जवळ ओढायचं. हा विचार येताच सायलीचे डोळे झटक्यात उघडले गेले. तिच्या डोळ्यातली ती लाजळू ओढ एका सेकंदात भयंकर रागात आणि तिरस्कारात बदलली. तिने स्वतःचे दोन्ही हात वेदांच्या छातीवर ठेवले आणि पूर्ण ताकदीने त्याला जोरात मागे ढकललं. मला हात लावायचा नाही, सायली जवळजवळ किंचाळली. वेदांत शॉक होऊन मागे पडता पडता वाचला. तो दचकून तिच्याकडे बघू लागला. सायली झटक्यात बेडवरून खाली उतरली. ती थरथर कापत होती. तिचे डोळे रागाने आणि अपमानाने पाण्याने भरले होते. सर, तुमची हिंमत कशी झाली मला स्पर्श करण्याची? सायली दातोट खात पण दबक्या आवाजात म्हणाली. वेदांतही थोडा गोंधळला होता. सायली, आय एम सॉरी, मी फ्लोमध्ये. कोणता फ्लो सर? सायलीचे अश्रू आता गालावरून ओघळत होते. काय समजता तुम्ही मला? रस्त्यावरची एखादी खेळणी? जेव्हा तुम्हाला राग येतो तेव्हा तुम्ही सर्वांसमोर मला घराबाहेर काढायला उठता, माझ्या चारित्र्यावर संशय घेता, आणि जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा बंद रूममध्ये येऊन माझ्या जवळ येता. वेदांतला तिचे शब्द एखाद्या चापकासारखे लागत होते. त्याचा इको दुखावला जात होता. पण तो शांत राहिला, कारण त्याला माहिती होतं की चूक त्याचीच होती. सायली, तू गैरसमज करून घेतेस. मी फक्त. वेदांत पुढे आला. स्टॉप. सायलीने हात उंचावून त्याला थांबवलं. माझ्या जवळ येऊ नका. आणि गैरसमज? तुम्ही ठेवलाय का माझा गैरसमज दूर करण्यासाठी कोणता अधिकार? विसरलात का तुम्ही? हॉस्पिटलमध्ये तुम्ही मला कुणाला मिठी मारून रडत होतात? सोनलताईंना. मी तीच सोनल जिने मला ढकलून मारण्याचा खोटा आरोप माझ्यावर लावला होता. सोनलचं नाव निघताच वेदांच्या चेहऱ्यावर थोडा कडक झाला. सोनलचा विषय मध्ये का आणतेस तू? का नको आणू? सायलीने थेट वेदांच्या डोळ्यात बघून विचारलं. कारण जो माणूस स्वतःच्या प्रेयसीसाठी स्वतःच्या पत्नीला अंधार कोठडीत टाकतो, तो माणूस रात्रीच्या अंधारात पत्नीजवळ फक्त एक गरज म्हणून येऊ शकतो, प्रेमाने नाही. हा शब्द वेदांच्या वर्णी लागला. गरज? व्हॉट द हेल सायली, तुम्हाला एवढं नीच समजतेस? मी तुझ्याकडे त्या नजरेने बघत नव्हतो. मग कोणत्या नजरेने बघत होतात? सायली रडत हसली. सर, तुम्ही खूप श्रीमंत आहात, खूप रुबाबदार आहात, पण एका मुलीच्या मनाचा विचार करायला तुम्ही खूप गरीब आहात. जोपर्यंत सोनलताई या घरात आहेत आणि जोपर्यंत तुम्ही त्यांच्या प्रेमात आंधळे आहात, तोपर्यंत माझ्या मनावर तुमचा कोणताही अधिकार नाही. आणि जर तुम्ही बळजबरी करण्याचा प्रयत्न केला तर मी आता जाऊन बाबांना सगळं सांगेल. हे शब्द ऐकून वेदांचा इगो पूर्णपणे दुखावला गेला. त्याला वाटलं होतं की सायली एक गरीब लाचार मुलगी आहे, ती त्याच्या स्पर्शाने खुश होईल. पण इथे ती थेट त्याच्या डोळ्यात डोळे घालून त्याला त्याची लायकी दाखवत होती. तुला बाबांना सांगायची गरज नाहीये, वेदांत अत्यंत थंड आवाजात म्हणाला. त्याने आपले हात छातीवर बांधले आणि ऐकून घे सायली, मला तुझ्यामध्ये कोणताही इंटरेस्ट नाहीये. ती फक्त एक मोमेंट होता. माझा तुझ्यावर विश्वास नाहीये आणि कधीच नसणार. आणि तू म्हणतेस ना की सोनल या घरात आहे. हो, ती आहे आणि ती राहील, कारण ती माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहे. आणि तू फक्त एक अनाथ मुलगी आहेस, जिने बाबांच्या जीवावर या घरात आश्रय घेतला. वेदांतने रागाने उशियाने ब्लँकेट बेडवरून ओढलं आणि तो तडक बाल्कनीमध्ये जाऊन झोपायला निघून गेला. त्याने बाल्कनीचा काचेचा दरवाजा जोरात लावून घेतला. सायली तिथेच बेडजवळ खाली बसली. तिने स्वतःचे गुडघे छातीजवळ घेतले आणि ती बक्षी रडू लागली. तिने स्वतःची इज्जत वाचवली होती, पण तिच्या मनाचे हजारो तुकडे झाले होते.
सोनल माझं शेवटचं प्रेम आहे. हे शब्द तिच्या डोक्यात सतत घुमत होते. बाल्कनीत वेदांत जमिनीवर झोपला होता, पण त्याला झोप येत नव्हती. त्याला स्वतःचाच भयंकर राग येत होता. मी तिला का हात लावला, का गेलो मी तिच्याजवळ, आणि तिने मला धक्का दिला. वेदांतच्या हागीरदाराला एक मुलगी रिजेक्ट करते. पण इगोच्या पलीकडे कुठेतरी त्याला भयंकर गिल्ट वाटत होतं. त्याला सायलीचे तर रडणारे डोळे आठवत होते. ती बरोबर बोलते. मी सोनलला प्रेम करतोय आणि सायलीच्या जवळ जातोय. आय एम अ जग. दुसऱ्या दिवशी सकाळी जहागीरदार वाड्यात सकाळी नेहमीप्रमाणे धावपळ सुरू होती. आज डायनिंग टेबलवर वातावरण खूपच विचित्र होतं. प्रतापराव आणि आत्या एका बाजूला बसले होते. आत्या मजेत पोहे खात होत्या आणि सगुणाबाईंशी गप्पा मारत होत्या. आईसाहेब नेहमीच्या कडक रुबाबात चहा पित होत्या. वेदांत खाली आला. त्याने कडक इस्त्रीचा निळा शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट घातली होती. तो नेहमीप्रमाणे डॅशिंग दिसत होता, पण त्याच्या डोळ्याखाली थोडे डार्क सर्कल्स होते, कारण तो रात्रभर झोपलाच नव्हता. तो येऊन स्वतःच्या खुर्चीवर बसला. नेमका त्याच वेळी सायली किचनमधून बाहेर आली. तिने एक साधीशी फिक्कट गुलाबी रंगाची साडी नेसली होती. तिचे केस ओले होते आणि ती नाश्त्याचे प्लेट्स घेऊन येत होती. सायलीची नजर वेदांतवर गेली. वेदांतनेही तिच्याकडे पाहिलं. दोघांची नजर एक झाली. तो एक सेकंदाचा आय कॉन्टॅक्ट खूप काही सांगून गेला. सायलीला काल रात्रीचा तो मानेवरचा गरम स्पर्श आठवला आणि तिचे गाल नकळत थोडे लाल झाले. तिने झटक्यात नजर खाली वळवली. वेदांतनेही पटकन मान फिरवली आणि तो मुद्दाम फोनमध्ये बघण्याचं नाटक करू लागला, पण त्याच लक्ष फोनमध्ये नव्हतं. ही ऑकवर्ड शांतता आणि ती नजरानजर ही एक अशी गोष्ट होती जी फक्त दोघांनाच माहिती होती. तेवढ्या जिन्यावरून सोनल खाली आली. सोनलने खूप भारी आणि डिझायनर ड्रेस घातला होता. तिच्या डोक्यावरची पट्टी आता छोटी झाली होती. ती हसत हसत आली आणि ती मुद्दाम वेदांतच्या अगदी शेजारच्या खुर्चीवर बसली. गुड मॉर्निंग वेदांत, सोनल अत्यंत गोड आवाजात म्हणाली आणि तिने वेदांतच्या हातावर हात ठेवला. वेदांत चकला. नेहमी जर सोनलने असा हात ठेवला असता तर वेदांतला खूप छान वाटलं असतं, पण आज आज त्याला तो स्पर्श खूप खोटा आणि इरिटेटिंग वाटला. त्याने हळूच आपला हात बाजूला काढून घेतला आणि कॉफीचा मग हातात घेतला. सोनल शॉक झाली. याने माझा हात का बाजूला केला? सायली सर्वांना पोहे वाढत होती. ती वेदांतच्या जवळ आली. वेदांतला तिचा तो परफ्यूमचा वास पुन्हा आला. त्यातने हळूच डोळ्याच्या कोपऱ्यातून सायलीकडे पाहिलं. सायली पूर्णपणे त्याला इग्नोर करून त्याच्या प्लेटमध्ये पोहे वाढत होती. बस, नकोय मला, वेदांत अचानक थोड्या रागात म्हणाला. सायली दचकली आणि तिने वाढायचं थांबवलं. अरे वेदांत, काय झालंय? पोहे तर तुझे फेवरेट आहेत ना? आईसाहेबांनी विचारलं. काही नाही आई, भूक नाही मला. वेदांत उठून उभा राहिला. अरे पण थोडं तरी खाऊन जा. सोनलने पुन्हा त्याचा हात पकडण्याचा प्रयत्न केला. मला उशीर होतोय सोनल, ऑफिसला जायचंय, वेदांत थोड्या चिडक्या आवाजात म्हणाला आणि तो लॅपटॉपची बॅग घेऊन वाड्याच्या बाहेर निघून गेला. सोनलचा चेहरा पांढरा पडला. वेदांत आजपर्यंत तिच्यावर असा कधीच चिडला नव्हता. याला काय झालंय अचानक? काल तर हा माझ्यासाठी खूप पजेसिव्ह होता आणि आज माझ्याशीच असा वागतोय. सोनलच्या डोक्यात संशयाची पाल चुककली. तिने डोळे बारीक करून सायलीकडे पाहिलं. सायली शांतपणे प्रतापरावांना पाणी देत होती. नक्कीच या सायलीने रात्री काहीतरी जादू केली त्याच्यावर. सोनलने दात ओठ खाल्ले. आत्या हे सगळं बघत होत्या. त्यांना वेदांतच्या वागण्यातला बदल आणि सायली वेदांची ती ऑकवर्ड नजरानजर बरोबर समजली होती. आत्या हसून प्रतापरावांना म्हणाल्या, अरे प्रताप, आजकाल पुण्यात हवा खूप बदलते बघ. काल जो माणूस कडक उन्हासारखा तापत होता तो आज अचानक ढगाळ्यासारखा शांत झालाय. प्रतापराव हसले. हो ताई, कधी कधी पाऊस अचानक येतो ना. आईसाहेब आणि सोनलने या दोघांच्या बोलण्याचा अर्थ समजलाच नाही, पण सायलीला तो बरोबर समजला. तिला अजून पटकन किचनमध्ये पळून गेली. दुपारी सोनल वाड्याच्या बाहेर त्या गोदामामध्ये राहुलला भेटायला गेली. राहुल कालच्या अपमानामुळे भयंकर रागात होता. काय झालं सोनल? काल तुम्हाला वाचवलं नाहीस, त्या म्हातारीने माझी पाठ फोडली, राहुल चिडून म्हणाला. अरे शांत बस तू, सोनल आजूबाजूला बघत म्हणाले. मी जर मध्ये पडले असते तर वेदांतला माझ्यावर संशय आला असता. आणि ऐक, वेदांत आज माझ्याशी खूप विचित्र वागलाय. तो माझ्यावर पहिल्यांदा चिडलाय. राहुल हसला. ओहो, म्हणजे तुझी जादू कमी होते तर? शट अप राहुल, सोनल रागात म्हणाली. मला लवकर ती मेंटलची गोळी दे. आज रात्री जेवणातून मी ती सायलीला देणार. काल ती थोडक्यात वाचली, पण आज ती वाचणार नाही.
आज ती अशी किंचाळेल की तो वेदांत तिला स्वतः मेंटल हॉस्पिटलमध्ये टाकून येईल. राहुलने खिशातून एक छोटी पुडी काढली आणि सोनाला दिली. ही घे, पण यावेळी नीट लक्ष ठेव. जर परत प्लॅन फसला तर मी तुझी साथ सोडून देईल. सोनलने ती पुडी घेतली आणि ती हसत वाड्यात निघून आली. पण या दोघांना माहिती नव्हतं की आत्या आणि सगुणाबाई सुद्धा त्यांच्यापेक्षा एक पाऊल पुढे होत्या. किचनमध्ये सगुणाबाई आणि आत्या गप्पा मारत होत्या. सायली भाजी कापत होती. सायली पुरी, आत्या हसत म्हणाल्या, आज रात्री सोनल नक्की तुला ती गोळी द्यायचा प्रयत्न करेल. काल तू खूप भारी ऍक्टिंग केलीस. वेदांत तर घाबरूनच गेला होता. आज आपल्याला एक नवा तमाशा करायचा आहे. सायली घाबरून म्हणाली, पण आत्या, काल रात्री वेदांत सर खरंच खूप घाबरले होते. मला त्यांना असं घाबरावायला खूप गिल्टी वाटतंय. सायलीला रात्रीचा तो रोमॅन्टिक प्रसंग आठवला होता. आत्या हसल्या. अगं पोरी, तू घाबरतोय याचा अर्थ त्याच्या मनात तुझ्याबद्दल काळजी निर्माण झाली. जो माणूस तुझा तिरस्कार करत होता तो आत्ता तुझ्यासाठी रात्रभर जगतोय. ही तर पहिली पायरी आहे प्रेमाची. सायलीचे गाल लाल झाले. आत्या, असं काही नाहीये. बरं बरं, जाऊ दे. आत्या डोळा मारत म्हणाल्या, पण आज रात्री सोनल जेव्हा तुला पाणी किंवा जेवण देईल तेव्हा तू ते खायचं नाहीस, पण नाटक मात्र जोरात करायचं. आज तू फक्त किंचाळायचं नाही, आज तू सोनलची चांगलीच वाट लावायचीस. आत्यांनी सायलीच्या कानात एक भारी प्लॅन सांगितला. तो ऐकून सगुणाबाई जोरजोरात हसू लागल्या. सायली सुद्धा हसली. रात्रीचे 8 वाजले. सगळे डायनिंग टेबलवर जेवायला बसले होते. सोनलने मुद्दाम सर्वांच्या आधी येऊन सायलीच्या पाण्याच्या तांब्यात ती गोळी मिक्स केली आणि ती आता मजेत बघत होती की सायली कधी पाणी पिते. पण सायलीला आधीच माहिती होतं. तिने तो तांब्या मुद्दाम बाजूला ठेवला आणि दुसरा तांब्या स्वतःसाठी घेतला. जेवण सुरू झालं. प्रतापराव वेदांतला बिझनेस बद्दल काहीतरी विचारत होते. वेदांतचं लक्ष अर्ध बिझनेस मध्ये आणि अर्ध सायलीकडे होतं. अचानक सायलीने आपल्या हातातला घास खाली ठेवला. तिचे डोळे मोठे झाले. ती समोर बघायला सुरुवात केली. सोनल मनातल्या मनात खुश झाली. यस, गोळीने काम सुरू केलं. सायली, काय झालं? आईसाहेबांनी कपाळावर आठा घालत विचारलं. सायली अचानक जागेवरून उठून उभी राहिली. तिने दोन्ही हात हवेत उंचावले आणि ती वेड्यासारखी हसायला लागली. हा हा हा, आली, ती आलीये. सायली जोरात ओरडली. वेदांत झटक्यात उभा राहिला. सायली, कोण आले? सायलीने थेट सोनलकडे बोट दाखवलं. ती बघा, चुडेल आलीये. सायली सोनलकडे बघून जोरात किंचाळली. सोनल शॉक झाली. काय? चुडेल? ए सायली, तुम्हाला चुडेल म्हणतेस? सोनल चिडून उभी राहिली. हो, तू चुडेल आहेस. तुझे दात किती मोठे आहेत आणि तुझे केस, बापरे. सायली वेड्यासारखी ऍक्टिंग करत होती. आत्या आणि सगुणाबाईंना हसूच आवरत नव्हतं, पण त्या खूप गंभीर चेहरे करून बघत होत्या. वेदांत सायलीच्या जवळ गेला. सायली, शांत हो, ती सोनल आहे. नाही, सायलीने वेदांतला ढकललं. ती सोनल नाहीये, ती भूत आहे. मला तिला मारायचंच आहे. आणि असं म्हणत सायलीने डायनिंग टेबलवरची गरम भाजीची वाटी उचलली आणि थेट सोनलच्या अंगावर फेकली. सोनल किंचाळली. गरम भाजी सोनलच्या त्या भारी आणि महागड्या ड्रेसवर पडली. तिचा चेहरा भाजीच्या रश्याने माखला गेला. सायली, आर यू मॅड? सोनल जोरजोरात ओढत होती. सायली थांबली नाही. तिने हातात येईल ते पापड, लोणचं, पाण्याचा ग्लास सगळं काही सोनलच्या अंगावर फेकायला सुरुवात केली. जा इथून चुडेल, जा. सायली ओढत होती. सोनलची अवस्था एखाद्या भिकाऱ्यासारखी झाली होती. तिच्या डोक्यावर पापड अडकला होता आणि चेहऱ्यावर लोणच्याचा डाग होता. वेदांतने सायलीला मागून घट्ट पकडलं. सायली, स्टॉप इट. प्रतापराव आणि आत्या मुद्दाम अरे देवा, काय झालं हिला, असं नाटक करत होते. सोनल रडत रडत आईसाहेबांच्या मागे लपली. आईसाहेब, बघा हिला, ही वेडी झाली पूर्णपणे. ही मला मारून टाकेल. वेदांतने सायलीला घट्ट धरून ठेवलं होतं. सायली त्याच्या खुशीत वेड्यासारखी झटपडत होती. सोडा मला, मला त्या भूताला मारायचंय. सायली ऍक्टिंग करताना सुद्धा खूप क्यूट दिसत होती. वेदांतला पहिल्यांदाच खूप टेन्शन आलं होतं. बाबा, हिला खरंच काहीतरी मानसिक आजार झालाय. मला हिला आत्ताच डॉक्टरांकडे न्यावं लागेल. सोनल मागून ओरडली. डॉक्टरांकडे नाही वेदांत, हिला थेट मेंटल हॉस्पिटलमध्ये टाक. ही घरात राहण्याच्या लायकीची नाहीये.
वेदांतने सोनलकडे भयंकर रागीट नजर टाकली. सोनल, तू गप्प बस. वेदांत पहिल्यांदा सोनलवर सर्वांसमोर एवढा जोरात ओरडला. ती माझी बायको आहे. तिला काही त्रास होत असेल तर मी तिला मेंटल हॉस्पिटलमध्ये नाही फेकणार. मी तिला इथंच ठेवून बरी करेन. आणि जर तुला तिची भीती वाटत असेल तर तू घरातून बाहेर जाऊ शकतेस. सोनल शॉक झाली. काय? हा वेदांत मला घराबाहेर जायला सांगतोय या वेडीसाठी? आत्या आणि प्रतापराव हे ऐकून खूप खुश झाले. सायलीलाही वेदांचे हे शब्द ऐकून आतून खूप मोठा आधार वाटला. वेदांतने सायलीला स्वतःच्या दोन्ही हातावर उचलून घेतलं. सायली शॉक झाली. तिचं नाटक एका सेकंदासाठी थांबलं. वेदांत तिला उचलून थिएटरच्या रूममध्ये घेऊन गेला. रूममध्ये आल्यावर वेदांतने सायलीला बेडवर अत्यंत हळुवारपणे झोपवलं. सायली, आता इथे कोणी नाहीये, फक्त मी आहे, शांत हो. वेदांत तिला समजावत होता. सायलीने डोळे मिटून घेतले. तिला वेदांची ती काळजी बघून खूप गिल्टी वाटत होतं. ते माझ्यासाठी इतके घाबरलेत आणि मी त्यांच्याशी खोटं नाटक करते. थोड्या वेळाने सायली शांत झाल्याचं नाटक करून झोपून गेली. वेदांत तिच्या शेजारी बसून राहिला. रात्रीचे 2 वाजले होते. सायलीला अचानक जाग आली. तिचे डोळे उघडले. रूममध्ये फक्त नाईट लॅम्प सुरू होता. तिने बाजूला पाहिलं. वेदांत बेड शेजारी एका खुर्चीवर बसून झोपला होता. त्याने आपला एक हात सायलीच्या हातावर ठेवला होता. जणू काही ती घाबरून उठली तर त्याला लगेच समजायला हवं म्हणून. सायलीचं हृदय भरून आलं. जो माणूस तिला अंधार कोठडीत टाकून निघून गेला होता तो माणूस आज तिच्यासाठी खुर्चीवर रात्रभर जागत होता. सायली हळूच उठली. तिने बेडवरचे एक ब्लँकेट उचललं आणि ते अत्यंत हळुवारपणे वेदांच्या अंगावर घालण्यासाठी पुढे गेली. ती वेदांच्या अगदी जवळ गेली. वेदांत झोपेत खूप शांत आणि हँडसम दिसत होता. त्याचा तो रागीट चेहरा झोपेत एकदम निरागस लहान मुलासारखा वाटत होता. सायलीने ब्लँकेट त्याच्या अंगावर घातलं. पण नेमकं त्या क्षणी वेदांतला जाग आली. त्याने झटक्यात डोळे उघडले आणि सायलीचा हात पकडला. सायली दचकली. ती मागे सरकणार पण वेदांतने तिचा हात घट्ट पकडल्यामुळे तिचा तोल गेला आणि ती थेट वेदांच्या मांडीवर जाऊन पडली. सोनलचा तोंडातून आवाज आला. वेदांत तिला पकडण्यापासून वाचवण्यासाठी आपले दोन्ही हात तिच्या कमरेभोवती गुंडाळले. सायली आता वेदांच्या मांडीवर बसलेली होती. तिचे दोन्ही हात वेदांच्या खांद्यावर होते आणि वेदांचे हात तिच्या कमरेवर होते. रूम मधली शांतता पुन्हा एकदा ऑकवर्ड आणि इंटेन्स झाली. वेदांचे डोळे पूर्णपणे उघडे होते आणि तो थेट सायलीच्या डोळ्यात बघत होता. तू ठीक आहेस ना सायली? वेदांतचा आवाज झोपेमुळे थोडा गोगरा झाला होता. सायलीची अवस्था बिकट झाली होती. तिला वेदांची ती नजर पुन्हा एकदा स्वतःच्या ओठांवर जाताना जाणवली. काल रात्री तो प्रसंग तिला आठवला. मी ठीक आहे सर, मला सोडा, सायली थरथरत म्हणाली. पण वेदांतने तिला सोडलं नाही. तू आज मला खूप घाबरवलंस सायली, वेदांत अत्यंत हळव्या आवाजात म्हणाला. जेव्हा तू असं वेड्यासारखे वागतेस ना तेव्हा मला आतून काहीतरी खूप वेगळाच त्रास होतो. मला तो त्रास सहन होत नाही. वेदांतचा हा कन्फेशन ऐकून सायलीचे डोळे पाण्याने भरले. सर, वेदांतने आपला हात सायलीच्या कमरेवरून काढून तिच्या गालावर ठेवला. त्याने तिचे केस तिच्या कानामागे केले. तू खरंच वेडी आहेस का सायली, की तुम्हाला वेड लावायचा प्रयत्न करतेस? वेदांच्या या वाक्याने सायलीच्या अंगावर काटा आणला. तो सायलीच्या आणखी जवळ आला. सायलीला वाटलं की तिने त्याला दूर ढकलायला हवं, पण यावेळी तिचे हात जागेवरच खेळले. तिला वेदांच्या डोळ्यातली ती काळजी आणि ती ओढ स्पष्ट दिसत होती. वेदांतने सायलीच्या कपाळाला स्वतःचं कपाळ टेकवलं. दोघांचे श्वास एकमेकांना स्पर्श करत होते. तुम्हाला हा भाग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा. पुढचा भाग बघण्यासाठी उद्या नक्की या. धन्यवाद.